की कामाच्या ठिकाणी जो लैंगिक हिंसाचार होतो तो लैंगिक हिंसाचार प्रतिबंधक करणारा हा कायदा आहे, ज्याला इंग्लिशमध्ये प्रोटेक्शन ऑफ विमेन अगेन्स्ट सेक्शुअल हॅरॅसमेंट ऍट वर्क प्लेस बिल 2010 असं म्हटलेलं आहे. 2 दिवसापूर्वी संसदेनं हे मंजूर केलं. स्त्रियांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं असं विधेयक आहे, पण या सगळ्या कोलगेटच्या राजकारणामध्ये त्याची अजिबात चर्चा झालेली नाही. काल मी प्रमोशनमध्ये राखीव जागा असाव्यात की नाही यावर चर्चा केली. आज मी या अत्यंत महत्वाच्या महिलांच्या दृष्टीने समाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या बिलाविषयी चर्चा करणार आहे. माझा प्रश्न आहे, नैसर्गिक लैंगिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यामुळे कामाच्या ठिकाणी महिला अधिक सुरक्षित होतील का? पडद्यावर बघा, हा प्रश्न आहे आपला की या नव्या विधेयकामुळे कामाच्या ठिकाणी महिला अधिक सुरक्षित होतील का? हे बिल काय आहे हे समजावून सांगायला आपल्यासोबत कायदेतज्ञ आहेत. या बिलाच्या वेगवेगळ्या पैलूंची चर्चा करायला हे बिल यावं म्हणून प्रयत्न करणाऱ्या महिला संघटनांच्या प्रतिनिधी आहेत. या संबंधीच्या कमिट्यांवर काम करणारे प्रतिनिधी आपल्याकडे आहेत आणि या बिलाला विरोध करणारे विरोधक सुद्धा आपल्यासोबत आहेत. त्यामुळे सर्वांगीण चर्चा होईल अशी माझी अपेक्षा आहे. माझ्या सोबत जे पाहुणे आहेत ते अत्यंत मान्यवर आहे, त्यांची मी ओळख करून देतो. माझ्यासोबत माझ्या स्टुडिओमध्ये आहेत ऍडव्होकेट उदय वारुंजीकर, ज्यांना आपण ओळखतो. IBN लोकमतचे ते जवळजवळ कायदेशीर सल्लागारच झालेले आहेत, निदान आजच्या सवालचे कायदेशीर सल्लागार झालेले आहेत आणि अत्यंत सोप्या शब्दात ते कायदा आपल्याला समजावून देतात. माझ्या सोबत आहे स्नेहा खांडेकर. स्नेहा खांडेकर या सल्लागार आहेत, कन्सल्टंट आहेत आणि त्यांनी जेंडर जस्टिस विषयी ज्या समित्या वेगवेगळ्या ऑफिसमध्ये असतात त्यावर काम केलेलं आहे, त्यांचा अनुभव मोठा आहे. माझ्या सोबत पुण्याहून आहेत अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राज्य शाखेच्या अध्यक्षा किरण मोगे. या संघटनेनी या सगळ्या विधेयकाचा वारंवार पाठपुरावा केलेला आहे आणि विधेयक येण्यासाठी या विधेयकात बदल घडवून आणण्यासाठी जे प्रयत्न केले पाहिजेत ते या संघटनेने केलेले आहेत. त्यामुळे किरण मोगे यांची उपस्थिती खूप महत्वाची आहे. माझ्या सोबत आहेत पुण्याहून अतीत राजपरा. अतीत राजपरा हे सेव्ह इंडियन फॅमिलीच्या पुणे चॅप्टरचे फाउंडर मेंबर आहे आणि मला असं सांगण्यात आलंय की त्यांचा या बिलाला विरोध आहे. माझ्या सोबत या बिलाचे विरोधक आणखी एक विरोधक नाशिकहून आहेत, ज्यांना तुम्ही ओळखता. पुरुष हक्क संरक्षण समितीचे ते अध्यक्ष आहेत ऍडव्होकेट धर्मेंद्र चव्हाण. आणि माझ्या सोबत औरंगाबादहून येणार आहेत सुभाष लोमटे, जे मोलकर्णीची संघटना चालवतात. पण मी चर्चेला सुरुवात करतोय. मला सुरुवातीला ऍडव्होकेट उदय वारुंजीकर तुम्हाला विचारायचंय, हे बिल जे मंजूर झालेलं आहे ते नेमकं काय आहे, त्याचा तपशील काय आहे? 1997 सालामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक निकालपत्र दिलेलं होतं, जे निकालपत्राचं नाव होतं विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान या नावाचं. त्या निकालपत्रामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं होतं की महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण असणं हे त्यांचा हक्क आहे आणि अशा सगळ्या प्रकरणांच्या बाबतीमध्ये जोपर्यंत कायदा होत नाही तोपर्यंत आम्ही जारी केलेल्या ज्या काही मार्गदर्शक सूचना आहेत त्या लागू होतील. तर 97 सालापासून महिला संघटनांचा एक संघर्ष चालू होता की अशा प्रकारचा कायदा प्रत्यक्षात पारित व्हायला पाहिजे. मग हा जो काही मसुदा होता याच्यावरती चर्चा झाली. आपल्याला आत्ताच सांगण्यात आलं त्याप्रमाणे 2010 सालामधला हा कायद्याचा मसुदा होता आणि परवाच्या दिवशी सोमवारी लोकसभेमध्ये याच्यावरती चर्चा न होता हा मसुदा मंजूर झालेला आहे. त्याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे मुख्यत्वे करून याच्यामध्ये असं आहे की सेक्शुअल हॅरॅसमेंट म्हणजे लैंगिक छळ जो काही होतो त्या लैंगिक छळाच्या बाबतीमध्ये संरक्षण या कायद्यामध्ये देण्यात आले. लैंगिक छळाची व्याख्या करण्यात आली, ज्याच्यामध्ये फिजिकल कंटेंट अँड ऍडव्हान्स डिमांड और रिक्वेस्ट फॉर सेक्शुअल फेवर, सेक्शुअली कलर्ड रिमार्क, शोइंग पोर्नोग्राफी और एनी अदर अनवेलकम फिजिकल वर्बल नॉन वर्बल कंडक्ट, या अशा प्रकारचं कुठलंही कृत्य हे सेक्शुअल हॅरॅसमेंट या व्याख्येमध्ये आलेलं आहे. वर्कप्लेस म्हणजे काय, जे ज्या ठिकाणी काम करतात त्या कामाची ठिकाणाची व्याप्ती देखील वाढवण्यात आलेली आहे. म्हणजे नुसतंच ज्या ठिकाणी ऑफिस आहे ते ऑफिस नसून अक्षरशः घरामध्ये देखील की ज्या ठिकाणी सपोज मोलकरणी असतील, घरातल्या कामाला बायका असू शकतात आणि चक्क हॉस्पिटल देखील याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे एक मोठी विस्तृत व्याख्या करण्यात आलेली आहे. प्रश्न असा येतो की जर असे प्रसंग जर घडत असतील तर त्याच्या बाबतीमध्ये हा कायदा काय उपाययोजना सुचवतो, तर हा कायदा 2 प्रकारच्या कमिट्या स्थापन कराव्यात अशा प्रकारची या कायद्यामध्ये तरतूद आहे. पहिली कमिटी असते की ती इंटरनल कंप्लेंट कमिटी, म्हणजे
माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं त्याप्रमाणे प्रत्येक आस्थापनेने आपली एक अंतर्गत चौकशी समिती नेमली पाहिजे. परंतु एक 2005 सालामधली जर आकडेवारी आपल्याबरोबर शेअर करायची म्हटली तर सुमारे 412 कोटी अशी आस्थापना आहेत की जिथं 10 पेक्षा कमी कामगार आहेत. त्यामुळे त्यांची इंटरनल अंतर्गत चौकशी समिती होऊ शकत नाही. म्हणून जिल्हा पातळीवरती किंवा प्रांत पातळीवरती लोकल कंप्लेंट कमिटी म्हणून त्या ठिकाणी नेमावी, म्हणजे ज्याला आपण LCC म्हणतो, अशा प्रकारची तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. त्यांना आपली जी काही तक्रार आल्यानंतर जो चौकशी करायची त्याच्याकरता एक मुदत घालून दिलेली आहे की 90 दिवसाभरामध्ये त्यांनी काम पूर्ण करायला पाहिजे. 60 दिवसाची मुदत त्याच्यानंतर दिलेली आहे की ज्या एम्प्लॉयरला सांगितलेलं असेल किंवा जे डिस्ट्रिक्टचे जे कोणी अप्रोप्रिएट अथॉरिटी असतील त्यांना जे काही मार्गदर्शक त्यांनी जे काही आदेश दिलेला असेल त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे असंही सांगितलेलं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कायदा असं म्हणतो या ज्या काही सूचना असतील, हा जो आदेश असेल त्याची जर अंमलबजावणी केली नाही तर त्याच्याकरता एम्प्लॉयरला 50,000 रुपयापर्यंतचा दंड होऊ शकतो. याबरोबरीने अनेक महिला संघटनांचा मुद्दा होता की या ज्या काही तक्रारी असतील या तक्रारी पुढे देण्यासाठी महिला येत नाहीत, म्हणून राईट टू इन्फॉर्मेशन कायद्यातून पळवाट काढण्यात आलेली आहे. त्यामुळे राईट टू इन्फॉर्मेशन कायदा या कायद्याला लागत नाही. राईट टू इन्फॉर्मेशन मध्ये या महिलेसंदर्भातली माहिती, कुणाच्या विरुद्ध तक्रार केली होती ती माहिती आणि कोण कोण साक्षीदार होते, काय घडलं याची माहिती देता येणार नाही. जर एन्क्वायरी 90 दिवस जर चालणार असेल तर 90 दिवसाच्या कालावधीमध्ये त्या महिलेला माझी बदली करा किंवा ज्याच्या विरुद्ध तक्रार आहे त्याची बदली करा किंवा चक्क मला रजेवरती जाऊ द्या, अशा प्रकारचा अंतरिम आदेश मागण्याचा देखील अधिकार या कायद्यानं देण्यात आलेला आहे. त्यामुळे सुरुवातीला आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगायला हरकत नाही, अतिशय वेगळा कायदा आहे की ज्या वेगळ्या कायद्यामुळे निश्चितच भारतीय जनमानसामध्ये या विषयावरती दोन्ही बाजूनी मतांतर होणार आहेत. त्यामुळे मला वाटतं की या निमित्तानं या चर्चेला सुरुवात करायला नक्कीच हरकत नाही. तपशील समजावून सांगितलेला आहे ऍडव्होकेट उदय वारुंजीकरांनी आपल्याला. मी किरण मोघेंकडे जाणार आहे. किरण मोघे, अनेक वर्ष अशा प्रकारचं विधेयक यावं संसदेमध्ये आणि कायदा व्हावा म्हणून तुम्ही लढत होतात. तुम्ही या कायद्यातल्या तरतुदीबद्दल समाधानी आहात का? बरेच समाधानी आहोत आम्ही, परंतु त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत. परंतु मला असं वाटतं की पहिल्यांदा उदय वारुंजीकरांनी जी विशाखाची पार्श्वभूमी सांगितली ती थोडीशी अधिक उलगडून सांगण्याची आवश्यकता आहे. की आज आपण पाहतो की भारतीय घटनेने स्त्रियांना समान अधिकार तर दिलेले आहेत, परंतु प्रत्यक्ष व्यवहारात असा आपला अनुभव आहे की त्यांना ते अधिकार मिळत नाहीत किंवा त्यांची पायमल्ली होते. आणि म्हणून माझ्या दृष्टीने, आमच्या दृष्टीने स्त्रियांचे घटनात्मक अधिकार अधिक विस्तृत करण्याच्या दृष्टीने एक महत्वाचं पाऊल आहे. विशाखाचा उल्लेख केला त्यावेळेला असं झालेलं होतं की 1992 साली आपल्याला आठवत असेल की भौरी देवी नावाच्या एका साथीन, म्हणजे राजस्थानमध्ये महिला विकासाच्या कार्यक्रमांची अंमलबजावणी करणारी एक कार्यकर्ती, तिने एका गावातला बालविवाह थोपवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्याबद्दल चिडून तिच्यावर सूड उगवण्यासाठी गावकऱ्यांनी तिच्यावर बलात्कार केला आणि अतिशय धक्कादायक निकाल त्यावेळेला कोर्टाने असा दिला आणि त्या आरोपींना निर्दोष सोडलं. तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की भौरी देवी या खालच्या जातीच्या आहेत आणि वरच्या जातीचे पुरुष तिच्यावर करू शकत नाहीत. परंतु हे निमित्त करून त्यावेळेला महिलांच्या हक्कांशी काम करणाऱ्या संबंधित संघटनांनी सुप्रीम कोर्टामध्ये एक जनहित याचिका दाखल केली आणि 4 महत्वाच्या घटनेमधल्या मूलभूत तत्वांचा त्यांनी आधार घेतला. कलम 14 आणि 15 ज्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की भारतीय नागरिकांची धर्म, जात, लिंग आधारित किंवा तत्सम भेदभाव केला जाणार नाही. भारतीय नागरिकांना कलम 19 प्रमाणे कामाचा अधिकार आहे, कामाच्या ठिकाणी काम करण्याचा अधिकार आहे आणि मुख्य म्हणजे कलम 21 प्रमाणे नागरिकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. आणि विशाखाच्या ऑर्डरमध्ये असं म्हटलेलं आहे की या सर्व कलमांचा आधार घेऊन की कामाच्या ठिकाणी जेव्हा लैंगिक छळ होतो तेव्हा सर्व कलमांची पायमल्ली होते आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण ह्या कायद्याकडे बघितलं पाहिजे. त्याच्यामध्ये ज्या महत्वाच्या तरतुदी आहेत की कामाच्या ठिकाणाची व्याख्या काय ही विस्तृत केलेली आहे.
म्हणजे त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी की मोठ्या प्रमाणात आज स्त्रिया आपल्या देशामध्ये असंघटित क्षेत्रात काम करतात. उदाहरणार्थ मोलकरणी आहेत, त्यांना याच्यामध्ये आणलेलं आहे. परंतु एक त्याच्यामध्ये महत्वाची त्रुटी राहून गेलेली आहे ती अशी की स्थापना म्हणत असताना असंघटित क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्राचा विचार केलेला नाही आणि मोठ्या प्रमाणात असंघटित क्षेत्रात असलेल्या ग्रामीण मजूर महिला ज्या आहेत, शेतमजूर महिला ज्या आहेत, त्या याच्यातून वगळलेल्या आहेत. याच्यामध्ये बाकी ज्या तरतुदी आहेत त्याच्यामध्ये लैंगिक छळाची जी व्याख्या आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने केलेली आहे. म्हणजे केवळ शारीरिक नाही तर शाब्दिक, अशारीरिक, इशारे, नारेबाजी अशा पद्धतीचे ह्याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. मी एक उदाहरण देऊ इच्छिते की एका महिला कर्मचाऱ्यांनी एकदा आम्हाला सांगितलं होतं की रोज सकाळी जेव्हा त्या कामावर जायच्या तेव्हा त्यांच्या डेस्कच्या शेजारी ठेवलेल्या कचरा पेटीमध्ये त्यांना एक कंडोम सापडायचा आणि हा जो प्रकार होता ह्याला कुठेच कायद्यामध्ये तशी तरतूद किंवा व्याख्या केलेली नाही. त्यामुळे ह्या कायद्यामुळे असा जो कामाच्या ठिकाणी स्त्रियांना त्रास होतो, जो छळ होतो, त्याला निश्चितपणे आपल्याला म्हणजे त्याच्यापासून त्यांना सुरक्षितता निश्चितपणे मिळणार आहे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये आणखीन एक स्पष्टीकरण करण्याची गरज आहे की याच्यामध्ये डिफेन्स सर्व्हिसेस मधल्या स्त्रिया येतात की नाही. कारण गेल्या काही वर्षांमध्ये आपण पाहिलेलं आहे की एअरफोर्स असेल, आर्मी असेल, याच्यामध्ये आता स्त्रियांची भरती व्हायला लागलेली आहे. अगदी सैनिक शाळांमध्ये काम करणाऱ्या उदाहरणार्थ शिक्षिका असतील, यांचा समावेश याच्यामध्ये होतो का नाही ह्याचा पण विचार केला पाहिजे. काही दुसऱ्या स्वागतार्ह गोष्टी ज्या आहेत की टाइम बाउंड आहे, 90 दिवसाच्या आत ह्याचा निकाल लावला पाहिजे. आणि मुख्य गोष्ट की जे मालक आहेत त्यांच्यावर आज संपूर्ण जबाबदारी टाकलेली आहे कायद्याच्या अंमलबजावणीची. विशाखामध्ये अशी अडचण आलेली होती की या देशातलं जे मोठं कॉर्पोरेट सेक्टर आहे, विशेष करून ज्या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत त्याच्या अनेक केसेस महिला संघटनांकडे आलेल्या आहेत. त्यांनी पूर्णपणे हा जो निकाल होता हा धाब्यावर बसवलेल्या होत्या. त्यांच्याकडे अशा कंप्लेंट कमिट्या त्यांनी स्थापन केलेल्या नव्हत्या. आणि म्हणून मला तरी असं वाटतं की हे एक आपण टाकलेलं पुढचं पाऊल आहे. परंतु आणखीन एक दोन गोष्टींचा त्याच्यामध्ये विचार करायला लागणार आहे. एक त्याच्यामध्ये 15वं कलम घातलेलं आहे की जर का एखाद्या स्त्रीनी खोटी तक्रार केलेली आहे असं सिद्ध झालं तर मग तिच्यावर कारवाई केली जाईल. हे ठीक आहे की कोणीही खोटी तक्रार करू नये, पण अशा कलमामुळे अगोदरच स्त्रिया अशा पद्धतीच्या तक्रारी करण्यासाठी कचरत असतात. त्यामुळे त्या पुढे येतील की नाही अशी एक शंका वाटते. त्यामुळे त्याचा कुठेतरी विचार केला पाहिजे. आणि उदय वारुंजीकर यांनी आरटीआयचा जो उल्लेख केला त्याच्यामध्ये हे बरोबर आहे की तक्रारदार स्त्रीबद्दल कोणतीही माहिती ही बाहेर येऊ नये, पण तक्रार ज्याच्या विरुद्ध केलेली आहे त्या पुरुषाबद्दल का येऊ नये असा प्रश्न आहे. उदाहरणार्थ आता जे गोपाळ कांडा आणि गीतिकाचं प्रकरण गाजतंय त्याच्यामध्ये त्यांनी जो काय गुन्हा त्याच्याकडून घडलेला आहे त्याच्याबद्दलची बातमी बाहेर आल्यामुळे एक सामाजिक दबाव निर्माण होण्यासाठी सुद्धा उपयोग होतो. त्यामुळे ह्याचा सुद्धा मला असं वाटतं की जेव्हा ह्या कायद्याचे नियम केले जातील तेव्हा विचार करावा असं मला वाटतं. किरण मोघे, आपण या सगळ्या मुद्द्यांची चर्चा करूया, पण मला तुमच्याकडे यायचंय. स्नेहा खांडेकर, तुम्ही कन्सल्टंट आहात आणि तुम्ही बीएमसी असेल किंवा कॉर्पोरेट्स अनेक असतील त्यांच्या अशा प्रकारच्या जेंडर जस्टिसच्या समित्यांवर काम केलंय. तुमचा अनुभव काय? म्हणजे अनुभव मी अशा दृष्टीने विचारतो की याच्यामध्ये असं म्हटलंय की महिलांचा कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ म्हणजे काय? शारीरिक संपर्क किंवा खाणाखुणा करणं, लैंगिक सुखाची मागणी करणं, लैंगिक वासनेने प्रेरित शेरे मारणं, संभोगाचं वर्णन करणं, पोर्नो साहित्य दाखवणं, अश्लील शेरेबाजी करणं आणि त्या स्त्रीची छळणूक करणं. तुमचा अनुभव काय की अशा प्रकारच्या वर्क प्लेसेस ज्या असतात, कामाची ठिकाणं असतात, मग ते महापालिकेचं ऑफिस असो किंवा बड्या कंपनीचं ऑफिस असो किंवा एखाद्या नगरपालिकेचं ऑफिस, स्त्रियांचा लैंगिक छळ अशा प्रकारे होतो का? किती प्रमाणात होतो आणि तो कशा प्रकारे होतो? नक्कीच कामाच्या ठिकाणी अशा प्रकारे स्त्रियांचा लैंगिक छळ होतो. अगदी डेटेड स्टॅटिस्टिक्स म्हटलं तरी 42 मिनिटाला 1 वगैरे असं म्हटलं जातं जे रिपोर्टेड केसेस आहेत. आता अनरिपोर्टेड किती केसेस असतील हे आपल्याला सांगताच येणार नाही, कारण आत्ताच किरणताई जसं म्हणाल्या तसं कित्येक वेळेला स्त्रिया आपल्या
ह्या संबंधाच्या तक्रारी घेऊन पुढे येतच नाही. कारण जनरली असं असतं की अशा प्रकारे जेव्हा कुठली तक्रार केली जाते स्त्रीकडनं तेव्हा तिलाच पहिलं जबाबदार धरलं जातं. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये ती पुढे येणं ही पहिली खूपच कठीण गोष्ट आहे. त्यातूनही ती पुढे आली आणि तर तिला बऱ्याच आणखीन संकटांना तोंड द्यावं लागतं, जसं की इन्क्वायरी असेल किंवा इतर काही गोष्टी असतील. आता हा झाला किती प्रमाणात होतो. आता कुठल्याही प्रकारचं ऑफिस म्हणजे ते सरकारी, निमसरकारी, कॉर्पोरेट कुठल्याही प्रकारचं असलं तरी तिथे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अनुभव स्त्रियांना येतात. आता अनुभवाचे प्रकार, जसं एक हे कॉन्डोमचं उदाहरण दिलं तसं एक माझ्या ह्याच्यामध्ये एक अशी उदाहरण म्हणून तुम्हाला सांगते की त्या स्त्रीला रोज सकाळी तिचं जे टेबल होतं त्याची काचेचं टेबल होतं, तर त्या काचेच्या टेबलाच्या खाली रोज एक चारोळी मिळायची लिहिलेली आणि ती नक्कीच लैंगिकता सूचक होती बऱ्याच वेळेला आणि ते तिला रोज ते वाचायला लागायचं. आणखीन बरेच हल्ली नवीन नवीन सायबर क्राईम सारखे देखील प्रकार बऱ्याच वेळेला कॉर्पोरेट्स किंवा अशा प्रकारच्या ठिकाणी रिपोर्ट केले जातात की फेसबुक असून दे किंवा ब्लॅकबेरी मेसेंजर असून दे, ह्या वेगळ्या वेगळ्या नवीन जे आपले सोशल मीडिया झालेला आहे त्याचा वापर करून देखील हे लैंगिक छळ किंवा SMS हे तर होतातच. म्हणजे हे खूप मोठ्या प्रमाणात अशा प्रकारच्या केसेस पण आपल्याला हे करायला मिळतात किंवा आमच्या बघण्यातही आलेले आहेत. म्हणजे पुरुषांनी हे लक्षात घेण्याची गरज आहे की आता याच्यावर कडक कारवाई होऊ शकते. हा कायदा झालेला आहे आणि त्यांनी आपल्या वागणुकीवर निर्बंध घालण्याची गरज आहे. आपल्या सोबत या कायद्याचे विरोधक आहेत ऍडव्होकेट धर्मेश चव्हाण आणि अतित राजपरा. मी पहिल्यांदा नाशिकला जातोय. पुरुष हक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष आहेत ऍडव्होकेट धर्मेश चव्हाण. धर्मेश चव्हाण, तुमचा या कायद्याला विरोध कशासाठी आहे? आमचा या कायद्याला विरोध यासाठी आहे की या कायद्याचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग होण्याची दाट शक्यता आहे. कारण या कायद्यामध्ये 50,000 रुपये दंडाची तरतूद केलेली आहे. त्यामुळे हे 50,000 रुपये दंड होण्यासाठी काही महिला सर्रासपणे या कायद्याचं ब्लॅकमेलिंग करून गैरवापर करण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता आहे. त्यामुळे आमचा या कायद्याला विरोध आहे. खरं तर असा कायदा भारतामध्ये अस्तित्वात येण्यापूर्वी संबंधित जे काही विधी समिती होती त्यांनी सर्वांचं मत घ्यायला पाहिजे होतं आणि सर्वांचं मत घेतल्यानंतर मग त्यावर कायदा करायला पाहिजे होता. हा कायदा जो राज्यसभेत किंवा लोकसभेत सहमत झाला तर सहमत होताना तो गोंधळाच्या परिस्थितीमध्ये मांडला गेला. हे खूप महत्वाचं आहे. संपूर्ण लोकसभेमध्ये गोंधळ सुरू असताना हे विधेयक मांडलं गेलं आणि ते मंजूर करून टाकलं. खरं तर याच्यावर जर मतदान झालं असतं तर हे विधेयक मला असं वाटतं की निश्चितपणे रिजेक्ट झालं असतं, नामंजूर झालं असतं. कारण भारतामध्ये जे पण काही महिलांसाठी कायदे बनतात हे सर्व कायदे महिलांच्या बाजूने बनत असताना त्याचा पुरुष जमातीवर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम होतो. याचा विचारच केला जात नाही आणि तो होणं खूप महत्वाचं आहे. कायदा खूप चांगला आहे, त्याचा महिलांना निश्चितच फायदा होणार आहे. पण महिलांना त्याचा फायदा होत असताना संपूर्ण पुरुष जमातीला त्यामुळे बदनाम केले शक्यता आहे. हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. असे कायदे भारतात वारंवार बनत आहेत. हे कायदे कुठेतरी रोखले गेले पाहिजे. एक मिनिट थांबा. मी किरण मोगेंना तुम्हाला उत्तर द्यायला सांगणार आहे. किरण मोगे, धर्मेश चव्हाण यांच्यासारख्या पुरुषांच्या मनामध्ये ही शंका आहे आणि ही शंका सार्वत्रिक आहे की महिला या कायद्याचा गैरवापर करतील. काय उत्तर द्याल तुम्ही? मला आश्चर्य वाटतं की कुठल्याही स्त्रियांच्या संबंधीचा कायदा जेव्हा या देशामध्ये सहमत होतो तेव्हा मात्र तो याचा दुरुपयोग होतो आणि बाकी अनेक कायदे जे होत असतात त्याच्यामध्ये कधी हा मुद्दा उपस्थित केला जात नाही. त्यांनी असं म्हटलंय की स्त्रिया हे ब्लॅकमेलिंग साठी वापरतील की 50,000ची जी काही किरकोळ रक्कम खरं म्हणजे आहे आणि मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीला तर ती काहीच नाहीये, ती काय त्या स्त्रियांना मिळणार नाहीये, ती झालीच तर ती सरकारकडे जमा होणार आहे. त्याच्यामुळे याचा अशा पद्धतीने दुरुपयोग करून त्यांना काय फायदा होणार आहे. खरं म्हणजे महत्वाचा मुद्दा असा आहे की कुठलीही स्त्री आपल्यावर अशा पद्धतीचा आपल्याशी छळ होतोय हे सांगायला पुढे येत नाही. कारण मगाशी स्नेहाताई म्हणाल्या तसं त्यांचीच त्याच्यामध्ये बदनामी होती, त्याच्याबद्दलच बोलबाला होतो आणि म्हणून खरं म्हणजे फार कमी स्त्रिया ह्या पुढे येत असतात अशा पद्धतीच्या तक्रारी करण्यासाठी. आणि अर्थातच म्हणजे ज्या पुरुषांनी गुन्हा केलेला आहे त्याच्यावर विपरीत परिणाम होणारच आहेत, म्हणूनच अशा पद्धतीचे कायदे आपण करतोय. नाहीतर आज ज्या प्रमाणात स्त्रियांवर अत्याचार वाढत चाललेले आहेत त्यांना रोखण्यासाठी हे जे कायदे आहेत हे सुद्धा अपुरे पडतात अशी परिस्थिती आहे. त्यामुळे मला असं वाटतं अशा पद्धतीचा हा जो काय कांगावा केला जाते त्याच्याकडे खरं म्हणजे आपण दुर्लक्ष करावं. आणखीन एक मुद्दा
की लोकांची मतं ही लक्षात घेतली नाहीत हे साफ चुकीचं आहे. मुळामध्ये 97ला विशाखाची ची ऑर्डर आली. त्याच्यानंतर 2000, 2001, 2004 असे अनेक मसुदे हे सरकारने प्रसिद्ध करून त्याच्यावर चर्चा घडवून आणल्या. 2010च्या डिसेंबरमध्ये हा पहिल्यांदा कायद्याचा मसुदा लोकसभेमध्ये मांडला गेला. त्याच्यानंतर संसदीय स्थायी समितीकडे पाठवण्यात आला. स्थायी समितीसमोर अनेक संघटनांनी आमच्या सकट आपापली निवेदनं सादर करून त्याच्यामध्ये काय दुरुस्त्या हव्यात याची मांडणी केली. त्याचा विचार करून आता ऑगस्ट सप्टेंबरमध्ये त्याला एक अंतिम रूप दिलं गेलं आणि हे मला मंजूर आहे की गोंधळामध्ये हे बिल मांडलं गेलं आणि मी मगाशी ज्या तरतुदींचा उल्लेख केला, ज्या त्रुटी आहेत त्याच्याबद्दल खरं म्हणजे सीपीआयएमनी त्याच्यामध्ये दुरुस्त्या सुद्धा मांडलेल्या होत्या. त्यांचा काही विचार न करता आता काँग्रेस आणि बीजेपीनं जो काही गोंधळ घातला संसदेमध्ये त्याच्यामध्ये न चर्चा होता हे बिल मंजूर झालं, हे बरोबर आहे आणि ती पद्धत चुकीची आहे. परंतु वाव दिला गेला नाही आपली मतं मांडण्यासाठी, हे साफ चुकीचं आहे असं माझं मत. धर्मेश चव्हाण, मला तुम्ही थोडक्यात उत्तर द्या. मला तुम्हाला एवढं विचारायचं आहे, एवढी वर्ष चर्चा चालू होती, स्टँडिंग कमिटी जी आहे पार्लमेंटची त्यांनी सुद्धा सूचना मागवल्या होत्या, लोकांना बोलवलं होतं, तुम्ही पुरुष हक्क संघटना चालवता आणि टेलिव्हिजनवर नेहमी बोलता, स्टँडिंग कमिटी समोर तुम्ही का गेला नाहीत? स्टँडिंग कमिटी समोर आमचे नागपूरचे जे प्रतिनिधी आहे त्यांनी अनेक वेळा लेखी स्वरूपात निवेदनं पाठवलेली आहेत. पण ज्यावेळेला कायदा तो महिलांच्यासाठीच बनणार आहे तर त्यामुळे त्याच्या विरोधी आलेल्या मतांचा कुठेही युजच केला जात नाही, त्यांचा विचारच केला जात नाही. ही परिस्थिती आहे. कारण कायद्याचा जो बेस आहे तो जर महिलांना संरक्षण देणं आहे तो चांगला उद्देश खूप चांगला आहे कायदा बनण्याच्या पाठीमागचा. आणि या कायद्यामध्ये एक खूप महत्वाचं कलम टाकलेलं आहे त्यांनी, कलम 15, की जे आतापर्यंत भारताच्या महिलांसाठी कोणत्याही कायद्यात नव्हतं. कलम 15 प्रमाणे जर अशी खोटी फिर्याद जर त्या संबंधित महिलेने दिली तर तिच्यावर पण कारवाई होणार आहे. ही पहिल्यांदाच अशा प्रकारची तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. ही खूप स्वागतार्ह गोष्ट आहे. आजपर्यंत कोणत्याही कायद्यामध्ये अशी तरतूद नव्हती. होतं काय, ज्यावेळेला कायदा बनण्याची प्रोसेस सुरू होते आणि तो कायदा एका विशिष्ट घटकासाठी बनला जातो त्यावेळेला विरोध करणाऱ्यांचा विरोध विचारातच घेतला जात नाही, अशी आपल्याकडे पद्धत आहे. त्यामुळे अनेक संघटनांनी, सेव्ह इंडियन फॅमिली, पुरुष हक्क संरक्षण समिती, अशा अनेक संघटना आहेत, त्यांनी लेखी स्वरूपात निवेदन पाठवलं होतं. पण त्यांच्या निवेदनाचा फार विचार झाला नाही. पण तरी कलम 15 प्रमाणे तरतूद केलेली आहे की खोटी जर तक्रार केली तर त्या महिलेवर कारवाई व्हावी. ही खूप स्वागतार्ह तक्रार आहे, ही खूप स्वागतार्ह गोष्ट आहे असं माझं म्हणणं आहे. ऍडव्होकेट वारंजीकर, त्यांची जी तक्रार आहे की आमचे जे आक्षेप होते याचा विचारच नाही झाला, हे खरं आहे का? आणि ते म्हणतात की असे कायदे महिलांच्याच बाजूनी असतात, असे कायदे महिलांच्याच बाजूनी असणं आवश्यक आहे का? आज तरी भारतामधली परिस्थिती बघितल्यानंतर असं म्हणावं लागतं की कायदा हा भारताच्या सामाजिक परिस्थितीचं प्रतिबिंब दाखवत असतो. त्याच्याप्रमाणे आज भारतामध्ये असणारी जी काही पद्धत आहे, जी काही एकूण व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेमध्ये दुर्दैवानं असं म्हणावं लागतं की महिलांना जे काही समोर आलेलं आहे, जे घडतंय ते सहन करण्याव्यतिरिक्त पर्याय नाहीये. म्हणजे याला थोडक्यात सांगायचं तर सबला आणि अबला हा जे काही शब्द आपण वापरतो त्या प्रकारची परिस्थिती आपल्याकडे आजही आहे. महिलांना अनेक प्रकारचं जे स्वातंत्र्य आज मिळालेलं नाहीये, त्याचबरोबर सामाजिक जी एक सगळी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेचे ते बळी असतात, ही देखील सत्य परिस्थिती आहे. त्यामुळे जसं आता चव्हाण साहेब म्हटले त्याप्रमाणे कायद्याचं उद्दिष्ट हे महिलांना संरक्षण द्यावं हे आहे, ही गोष्ट सत्य परिस्थिती आणि हा कायदा हा त्याच्यासाठीच केलेला आहे. मूळ मुद्द्याकडे आपण परत येऊया. यांचे जे काही ठराव होते ते जे काही संबंधित संघटना होत्या त्यांनी जे काही मांडलेले ठराव, त्यांनी मांडलेलं लेखी जे काही म्हणणं होतं हे सगळं कन्सिडर केलं होतं का? नाही, तर केलेलं होतं. मी या कायद्याचा मसुदा वाचलेला होता आणि जो आता सोमवारच्या दिवशी जो पारित झालेला कायदा तो देखील बघितला. थोड्या वेळापूर्वीच खांडेकर मॅडमनी मला विचारलेलं होतं की जुना कायदा आणि नवीन याच्यामध्ये काही फरक आहे का? मला स्वतःला असं दिसलं की फार थोडा त्याच्यामध्ये काही काही ठिकाणी फरक केलेला दिसतोय. त्यामुळे साहजिकच मी सांगू शकेन की जो मसुदा होता तो त्याच्यानंतर अंतिम जो आता जो याच्यामध्ये लोकसभेमध्ये जो मंजूर झाला त्याच्यामध्ये थोडा फरक दिसतो. त्यामुळे असं म्हणता येईल की ज्या प्रकारच्या ज्या सूचना आल्या होत्या त्या कन्सिडर केल्या गेलेल्या. एक आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगितलं पाहिजे, मी जी 50,000 रुपयाची जी काही दंडाची जी सांगितलेली जी तरतूद होती, ही तरतूद ही रिस्पॉन्डंट किंवा पुरुषाच्या विरुद्ध नसून ही तरतूद ही एम्प्लॉयरच्या विरुद्ध आहे. म्हणजे असं आहे की जो मालक आहे त्या मालकाला तो 50,000 रुपयाचा दंड ठोठावण्यात येईल. तो जो माणूस आहे ज्यांनी गैरकृत्य केलेला आहे त्याच्या विरुद्ध काय?
कायदा असं म्हणतो की अशा माणसाच्या पगारातून काही वजावट करण्यात यावी आणि नुकसान भरपाई देण्यात यावी. आणि जे 50,000 रुपयाचं जे आपण म्हणतोय ते तो जो मूळ मालक आहे, ज्या मालकाला जबाबदारी दिलेल्या मालकाला जबाबदार धरलेलं आहे, त्यांनी ते कृत्य केलं नाही, त्यांनी ते प्रिव्हेंट केलं नाही, त्यांनी प्रतिबंध केला नाही, त्यांनी अंमलबजावणी केली नाही, म्हणून त्याच्या विरुद्ध 50,000 रुपयाचं होईल. म्हणजे मग 50,000 रुपये मिळवण्यासाठी महिला करते असं म्हणता येईल का? नाही. जो प्रतिवादी आहे, रिस्पॉन्डंट आहे, त्याच्या पगारातून वसूल करून ते कॉम्पेन्सेशन म्हणून देण्यात यावं, अशा प्रकारची या कायद्यामध्ये तरतूद आहे. महिलेला मिळणार नाहीये. महिलेला जर सिद्ध झालं तर त्याप्रमाणे त्या महिलेला जो प्रतिवादी आहे, पुरुष आहे, त्याच्या पगारातून वजावट करावी आणि नुकसान भरपाई द्यावी. ती नुकसान भरपाई मिळू शकते. 50,000 मिळण्याबद्दल त्या महिलेचा संबंध नाही. ठीक आहे, आपण इथे एक ब्रेक घेऊया आणि इतर जे मुद्दे आहेत त्यावर चर्चा करूया. ब्रेक पूर्वी आपला प्रश्न पहा. लैंगिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यामुळे कामाच्या ठिकाणी महिला अधिक सुरक्षित होतील का? बघा पडद्यावर. होय म्हणतायत 59% लोकांना वाटतंय की हा कायदा चांगला आहे, त्यामुळे महिलांना जरा सुरक्षितता वाटेल कामाच्या ठिकाणी. हॅलो, माझा एक प्रश्न आहे. बँकिंग मधला स्पर्धा परीक्षांचे टाइम मॅनेजमेंट, पालकांची जी जबाबदारी आहे, फिटनेस राखण्यासाठी गार्डनिंगला लागणाऱ्या खतांची, प्रेग्नन्सी मध्ये मनस व्हायलो. उत्तर प्रत्येक समस्येचं. कॉल करा, विचारा प्रश्न. टॉक टाइम फक्त IBN लोकमतवर. प्रायोजक आहेत सफोला, ताकि उनका दिल रहे जवां. पांढऱ्या केसांवर नैसर्गिक उपचार, डार्क व ब्राऊन शेड मध्ये डॉक्टर जेम्स ग्रेनिल. आणि सपट लोशन, खरूजवर स्वतःचा उपाय. महागाईचा भडका, निसर्गानं मांडलेलं थैमान, चक्रीवादळमुळे सगळं वाटलं. बळीराजाचा झालेला रंग असो किंवा गाफील प्रशासन, सामान्यांचा जगण्यासाठी संघर्ष असो किंवा महाराष्ट्रातील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय धोरणांचा पाठपुरावा, होईल प्रत्येक घटनेचा पंचनामा. महाराष्ट्रनामा फक्त IBN लोकमतवर. प्रायोजक आहेत वाघ बकरी चहा, परफेक्ट नाती जोड़ी. माइक्रोटेक इन्व्हर्टर है तो सब चले बेफिकर. आणि पांढऱ्या केसांवर नैसर्गिक उपचार, डार्क व ब्राऊन शेड मध्ये डॉक्टर जेम्स ग्रेनिल. या कायद्याचं स्वागत होताना दिसतंय, पण पुरुषांना ही भीती वाटते, विशेषतः पुरुष कर्मचाऱ्यांना, की काही महिला तरी याचा गैरफायदा घेतील. स्नेहा खांडेकर, मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही अनेक ऑफिसं बघितलेली आहेत, अशी उदाहरणं आहेत का की महिला याचा गैरफायदा घेतात? कारण गैरफायदा घेणाऱ्या किंवा खोटी तक्रार करणाऱ्या महिलेला इथे शिक्षाही देण्यात आलेली आहे, तर काय म्हणणं आहे तुमचं? ही जी कायद्यामध्ये जी शिक्षा म्हटलेली आहे त्याच्याबद्दल स्त्री संघटनांचा पहिल्यापासूनच आक्षेप होता, म्हणजे तो ऑलरेडी किरणताईंनी सांगितलेलाच आहे. आता माझा अनुभव तुम्ही विचाराल तर मी आज जवळजवळ 7-8 वर्ष ह्या इश्यू बरोबर जे काम करते आहे, तर मला स्वतःच्या माझ्या अनुभवाची आकडेवारी विचाराल तर लेस दॅन 1% फॉल्स कंप्लेंटचा अनुभव मला आलेला आहे. आणि 1-2 वेळेला मला असं वाटलं की जरी ते असं दिसताना जरी फॉल्स कंप्लेंट वाटलं तरी देखील ते खूप ऑफिस मधल्या डायनामिक्समुळे ते तसं दिसतं आहे. त्याच्यामध्ये जर अजून नीट चांगली चौकशी झाली असती तर ती फॉल्स कंप्लेंट नसती एखाद वेळेस. तेव्हा हा जो आक्षेप आहे ना की फॉल्स कंप्लेंट करून स्त्रिया ह्याचा गैरवापर करतील, हा अगदी चुकीचा आहे. सार्वत्रिक तुम्ही आकडेवारी बघितली तरी देखील ती 1% पेक्षा कमी आहे नक्कीच. तेव्हा स्त्रिया ह्याचा बिलकुल गैरवापर करतील असं आम्हाला म्हणजे कुठल्याच आमच्या स्त्री संघटनांपैकी कोणालाही वाटत नाही. अनुभवही तसा नाहीये आणि प्रत्यक्षातही तसं नाहीये. पण लोकांना तुम्ही म्हणता तसं ही भीती वाटते. म्हणजे सगळ्यांना खरं मला विचाराल तर प्रत्येक ट्रेनिंगमध्ये लोकांना ऐतराज आठवतो. पण आपल्याला हे लक्षात ठेवायला पाहिजे की भारताचा सोशो कल्चरल कॉन्टेक्स्ट आपण बघितला तर अशा प्रकारे स्त्रिया एक तर पुरुषाची सेक्शुअल हॅरॅसमेंट करणं किंवा त्याचा अशा ह्याचा गैरवापर करणं हे तिच्याच कॅरेक्टर असोसिएशन होण्याची भीती असल्यामुळे करणं कठीण आहे. बरोबर आहे. पण मला तुम्हाला आणि किरण मोघेंना एक प्रश्न विचारायचा आहे. सर्वसाधारणपणे ऑफिसात चालवताना, ऑफिसात काम करताना एक गोष्ट लक्षात येते, म्हणजे याच्यामध्ये हे सगळं म्हटलेलं आहे की लैंगिक शेरे मारणं, लैंगिक सुखाची मागणी करणं, पोर्नो साहित्य दाखवणं,
हे सगळं लैंगिक छळामध्ये येतं. हे अगदी बरोबर आहे, यामध्ये काही मतभेद नाही. पण समजा एखाद्या ऑफिसमध्ये एक पुरुष आणि एक स्त्री यांची मैत्री आहे आणि मैत्रीमध्ये काही अश्लील शेरे मारणं, विनोद करणं हे होतं. नंतर एक दिवस मैत्री तुटते आणि मग पुरुषांना असं वाटतं ही महिला माझ्यावर सूड उगवेल. अशा काही घटना घडतात का? याविषयीचा तुमचा अनुभव काय? मला असं वाटतं की विशाखामध्ये पण आधी आणि आता पण त्याच्यामध्ये दोन खूप महत्वाच्या गोष्टी आहे की कुठलंही अस्वागतार्ह असलेली वागणूक जी लैंगिकता सूचक आहे असं जेव्हा आपण म्हटलं जातं तर एखाद्या पॉइंटला जर तुम्ही म्हणालात तसं ती मैत्री असेल किंवा मैत्री असेल तर चालून जातं. हा, पण जेव्हा ती एखादी अस्वागतार्ह जेव्हा ती वागणूक होते आणि ती स्त्रीला नकोशी आहे तेव्हा तिला पूर्ण अधिकार आहे की ती त्याच्याबद्दल नाही म्हणे. तेव्हा हा एक महत्वाचा पॉइंट आहे जो आपण लक्षात ठेवला पाहिजे. दुसरं म्हणजे की पुरुषाला ही जी भीती असते सूड घेणं तर त्यावेळेला तशी काही परिस्थिती निर्माण झाली असेल की ज्याच्यामुळे ती स्त्री जाऊन त्याच्या विरुद्ध तक्रार करते. कारण तिला परत परत जर तशा काही लैंगिकता सूचक वागणुकींना जर तोंड द्यायला लागत असेल ऑफिसच्या ठिकाणी तर त्याचा नक्कीच त्या वातावरणावर परिणाम होतो, तिच्या कामावर परिणाम होतो आणि तिला त्या ऑफिसमध्ये महिला सहजासहजी जाऊन तक्रार करेल असं दिसत नाहीये. त्या महिलेला पण स्वतःच्या बदनामीची भीती असते. नक्कीच. पण किरण मोघे, मला तुम्हाला विचारायचं आहे, जी महिला खोटी तक्रार करेल तिला दंड करण्याची जी तरतूद आहे तिला तुमचा विरोध काय? आमचं असं म्हणणं आहे की अशा पद्धतीचं कलम अगोदरच जर का तुम्ही कायद्यामध्ये घातलं तर ज्या स्त्रिया अगोदरच भीती वाटते ज्यांना की आपण अशा पद्धतीची तक्रार केली तर आपली बदनामी होईल किंवा त्याची दखल घेतली जाणार नाही किंवा एका अर्थाने ते सिद्ध होणार नाही, तर अशा स्त्रिया ह्या मागे हटतील. असं आहे की कोणत्याही कायद्याचा दुरुपयोग केला गेला किंवा एखादी खोटी तक्रार झाली तर एक तर ती कोर्टामधून सिद्ध होऊ शकते की अशा पद्धतीने हा गुन्हा घडलेला नाहीये. त्यामुळे आपल्याकडे बाकी पण कायदे आहेत ज्याचा आधार घेऊन ज्याच्यावर अन्याय झालेला आहे असं वाटतंय ते त्याचा आधार घेऊ शकतात. पण तुम्ही अगोदरपासून जर का कायद्यामध्ये अशी तरतूद केली तर एका अर्थाने ज्या कायद्याचा हेतू आहे तोच असफल करण्यासाठी तुम्ही एक पाऊल टाकताय असं आमचं मत आहे आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की ती अशा काढून टाकावं. मैं किरण से एक चीज बोलना चाहूंगा. नहीं, मैं आता हूँ. अतीत राजपुरा आपके पास ही आता हूँ. एक मिनट रुकिए. अतीत राजपुरा जरा एक मिनट रुकिए, आपके पास ही आ रहा हूँ. आपका जो सेव इंडियन फैमिली ऑर्गेनाइजेशन है इसने भी इस कानून के खिलाफ कुछ भूमिका ली थी. आपकी क्या भूमिका है? क्योंकि अभी किरण जी ने जो कहा वो आपने सुना है, क्या भूमिका है आपकी? हाँ, हम एक चीज बताना चाहते हैं. हमें विरोध किस बात का है? हमें विरोध इस बात का नहीं है कि महिलाओं को प्रोटेक्शन मिल रहा है. हमको विरोध इस बात का है कि पुरुषों से इससे बाहर क्यों रखा जा रहा है. जब 2010 में ये बिल पास लोकसभा के पास रखा गया था तभी इकोनॉमिक टाइम्स ने एक सर्वे किया था जिसमें बताया गया था, सर्वे में 7 सिटी में इंडिया के सर्वे किया था जहां पे मालूम चला था कि 55% मेल जो एम्प्लॉइज है दे आर ऑल्सो फेसिंग द सेक्सुअल हैरेसमेंट एट वर्क प्लेस. अभी आप देखेंगे तो दुनिया में 35 देश ऐसे है, 35 से भी ज्यादा देश जहां पे ये लॉ जेंडर न्यूट्रल है. अपना पड़ोसी देश पाकिस्तान जिन्होंने भी अभी 2011 में ये लॉ बनाया था वहां पे भी ये लॉ जेंडर न्यूट्रल है. तो इंडिया में क्यों नहीं है, पहली बात. दूसरा एक बात हमारा है कि इंडियन गवर्नमेंट और जो वुमेन ऑर्गेनाइजेशन है अभी एक नया लॉ आ रहा है सेक्सुअल असल्ट लॉ जो नया रेप लॉ की तरह जाना जाता है. नॉट ओनली फिजिकल सेक्स और समथिंग बट इट्स बियॉन्ड दैट. तो वो लॉ के हिसाब से पुरुषों को इंक्लूड किया जा रहा है वहां पे. और तो गवर्नमेंट और वुमेन ऑर्गेनाइजेशन क्या बोलना चाहती है? आदमियों का बलात्कार हो सकता है, उनका सेक्सुअल हैरेसमेंट नहीं हो सकता है क्या? जो नया लॉ में आप अगर जेंडर न्यूट्रलिटी ला रहे हो तो ये लॉ में क्यों नहीं? आपको ऐसे लगता है इसमें पुरुष जो है उनको भी इन्क्लूड करना चाहिए? स्नेहा खंडेकर याचं उत्तर देत. त्यांचं असं म्हणणं आहे केवळ स्त्रियांचं लैंगिक शोषण होत नाही कामाच्या ठिकाणी, पुरुषांचं पण होतं. मी त्यांना विचारणार नाही कोण करतं, पण त्यांचा हा मुद्दा आहे. तुमचं उत्तर काय? त्यांनी सांगितलं की जेंडर न्यूट्रल का नाहीये. आम्ही पहिल्यापासूनच असं म्हणत होतो की स्त्रियांची जे काय आता म्हणजे सरांनी पण सांगितलं की सध्या ज्या पद्धतीने महिलांवर होणारे अत्याचार जे वाढत आहेत दिवसेंदिवस त्या सगळ्याची जी सामाजिक परिस्थिती आहे ती जर लक्षात घेतली आपण तर त्यानुसारच आपण आपले कायदे बनतात. म्हणजे त्या प्रकारेच हे होत असतं. तेव्हा ते बघून असं वाटत नाहीये की सध्या पुरुषांच्यावर एवढे लैंगिक अत्याचार होत आहेत आणि स्त्रियांवर त्या मानाने कमी होतात. हा पहिला भाग. दुसरी गोष्ट म्हणजे पॉवर हा जो एक हे आहे
की ज्या वेळेला पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये आपण सत्तेचा वापर केला जातो महिलांच्या विरुद्ध, तो कधी कधी कामाच्या ठिकाणी हे लैंगिकता सूचक गोष्टी केला जातो. प्रामुख्याने स्त्रियांवर होता. नक्कीच. अतीत राजपरा, ये इकोनॉमिक टाइम्स बाजू में रखिए. दूसरा एक चीज है, सुनिए, अतीत राजपरा, इकोनॉमिक टाइम्स जो लिख रहा है वो पूर्ण सत्य है, ऐसा मानने की जरूरत नहीं है. हमारा अनुभव क्या कहता है? हाँ, तो मैं वही बोल रहा हूँ, हमारे पास सुनिए, आप जवाब सवाल हमें आप एक बात बताइए, अतीत राजपुरा सवाल तो सुनिए, कितने सर्वे किए गए, सवाल तो सुनिए. वर्क प्लेस में कितने पुरुषों पर लैंगिक अत्याचार हो रहे? आपके पास कुछ फिगर्स है, कुछ स्टैटिस्टिक्स है, क्या है? हाँ, फिगर्स मैं बताता हूँ ना. आज सुबह में हमारा हेल्पलाइन नंबर पब्लिश हुआ था एक न्यूज़पेपर में. वी गॉट 8 कॉल सिंस मॉर्निंग फ्रॉम द, कि जहाँ पे आदमी हमको फोन करके बोल रहा है कि मुझे ऐसा हरेसमेंट हो रही है. कौन कर रहा है हरेसमेंट? कौन कर रहा है हरेसमेंट? उनके फीमेल बॉस है या उनके फीमेल कलीग्स है वो. और फीमेल जो आप बॉस बात कर रहे हैं कि कर रहे हैं. इसमें आप हाँ, मला तो आप अभी ये जो बोल रहे हैं मिसयूज नहीं होगा, तो मिसयूज क्यों नहीं होगा? अगर आप ऐसा बोलते हो कि मेरे घर में काम वाली बाई आती है, नाउ आई एम IT इंजीनियर, मेरा सैलरी 20 लाख है, तो मेरे सैलरी के और मेरे स्टैंडर्ड ऑफ लिविंग के हिसाब से मुझे उसको पैसा देना पड़ेगा. आप हर एक बात को पैसे से क्यों जोड़ते हैं? आप अगर सेक्सुअल हैरेसमेंट हुआ है तो आप फांसी दे दीजिए, 4 साल 5 साल जेल में डाल दीजिए. आप पैसे की बात पर आके क्यों भटकते हैं? आज तक मुझे ये चीज नहीं समझ में आती है कि जब भी कुछ होता है, जब भी कोई लॉ बनता है पुरुषों के खिलाफ, उसमें पैसा कहीं ना कहीं पे जोड़ा जाता है. तो पैसे का मसला क्या है वो समझ में नहीं आता. जब तक आप पैसा नहीं निकालेंगे लॉ से, तब तक मिसयूज होता रहेगा. आप देखेंगे 498 लॉ, 98% केसेस आर फॉल्स. एंड डीवी में आप देखेंगे तो वहां पे भी वही हालत है. एक बार इंटरिम ऑर्डर, मेंटेनेंस ऑर्डर पास होती है, बाद में लड़की आती नहीं है कोर्ट में. आप बाकी का आप अगर एक आप बोलते हैं आप तो ठीक है. अतीत जी आपका मुद्दा जो आहे तो ध्यान में आया आहे. उदय वारुंजीकर त्यांना उत्तर द्या. ते म्हणतात ही सगळी पुरुषांची हॅरेसमेंट होते. 498 पण ते म्हणतायत की सगळ्या बहुतेक 90, 99, 98% केसेस या खोट्या असतात. काय म्हणाल तुम्ही? एक गोष्ट सर्वात महत्वाची सांगितली पाहिजे की याची सगळ्याची सुरुवात या चर्चेची कशावरून झाली, तर कलम 15 वरून झाली. कलम 15 काय म्हणतो ते आपल्या प्रेक्षकांना जरा सांगितलं पाहिजे. कलम 15 असा म्हणतो की जर फॉल्स केस असेल, खोटी केस आहे, मॅलिशियस कंप्लेंट आहे की जाणून बुजून कुणाला तरी गुंतवलेलं आहे, आणि जर चुकीचं म्हणजे याचा खोटा पुरावा दिलेला असेल, अशा 3 गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि काय शिक्षा सांगितली याच्यामध्ये, तर जी कुठली आपली जी कमिटी आहे, ती इंटरनल कमिटी असेल किंवा लोकल कमिटी, हे एम्प्लॉयरला म्हणजे मालकाला सांगतील की तुम्ही तुमच्या नियमांप्रमाणे ऍक्शन घ्या. म्हणजे असं आहे का काही की महिलांना या सगळ्या कलम 15 मुळे खूप काही घाबरून जाण्याजोगी काही भीती आहे, असं सकृत दर्शन दिसत नाहीये. कारण जो रिपोर्ट जो जाणार असतो, समजा का असं गैरकृत्य सिद्ध झालं तर त्याच्या आधारावरती अभिप्राय जो काय दिला जाईल, जो काही रेकमेंडेशन दिलं जाईल, ते देखील तुमच्या सर्व्हिस कंडिशन प्रमाणे ऍक्शन घ्या आणि नुकसान भरपाई द्या. जर खोटी तक्रार आहे, खोटा पुरावा आहे, मॅलिशियस आहे असं जर का झालं तर त्याला त्यांनी काय सांगितलंय, परत तेच आहे की तुम्ही त्या महिलेवरती खोटा पुरावा दिल्याबद्दल, खोट्या केस दाखल केल्याबद्दल ऍक्शन घ्या. म्हणजे एका बाजूला अशी काही भीती वाटण्याजोगी तरतूद आहे असं मला वाटत नाही. मुळात दुसरा जो मुद्दा यांचा आहे की बड़े मिसयूज क्लॉज है, उसमें प्रूफ ऑफ ऑनर्स आपने मेल पे रखा है कि मैंने छेड़ा नहीं है. आज तरी भारतामधल्या आप अगर साबित नहीं कर सकते हो कि मैंने आपको छेड़ा है, तो मैं कैसे साबित करूंगा कि मैंने आपको नहीं छेड़ा है. आज तरी भारतामधली जी मिसयूज क्लॉज इज टोटली यूजलेस. आज से कुछ होने वाला ही नहीं है. आप एक बात समझ लो मिसयूज क्लॉज से, अगर आप साबित नहीं कर सकते हो कि मैंने आपका सेक्सुअल हरेसमेंट किया, तो मैं कैसे साबित नहीं कर पाऊंगा कि मैंने आपका सेक्सुअल हरेसमेंट नहीं किया है. आप वो तो समझो. मिसयूज क्लॉज इज टोटली यूजलेस हियर. सुनिए जरा, सुनिए, जवाब सुनिए. अतीत जी जवाब सुनिए. बोला. भारतामध्ये पुराव्याचा कायदा या नावाचा एक कायदा आहे की ज्याच्यामध्ये कुठलीही घटना कशी सिद्ध करायची असते या प्रकारची तरतूद त्याच्यात सापडते. त्याच्यामध्ये मुळात साबितीचं जे बर्डन असतं, म्हणजे तो जो साबित करण्याचा जे बोजा असतो तो कुणावरती असतो हे देखील असतं. असं कुठं आहे का की या कायद्यामुळे सगळंच चित्र बदलणार आहे किंवा सिद्ध होऊ शकणार नाहीये किंवा सिद्ध करणं खूप सोपं आहे असं आता तरी म्हणता येणार नाही. त्यामुळे पुरावा कुठल्या प्रकारचा असू शकेल, तो कुणी आणायचा, कसा आणायचा, या बाबतीमध्ये तरी कायदा न्यूट्रल आहे असं म्हणावं लागेल. आपण जो प्रश्न विचारलेला होता मिस्टर अतीत यांनी साहेबांनी जो विचारलेला होता, त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं होतं की भारतामध्ये सगळे कायदे हे पैशाची निगडीत का आहे.
कारण आज घडीला तरी महिलांना स्वतंत्र असं इन्कम सोर्स नाही, त्या आर्थिक दृष्ट्या कुणावरती तरी अवलंबून आहेत. मग लहान असताना वडिलांवरती असतील, नवऱ्यावरती असतील. आपका आर्थिक स्थिति ठीक हो जाएगा क्या? आपका 4 बार सेक्सुअल अरेंजमेंट हो गया तो आपके भरपाईचा मुद्दा आहे, नुकसान भरपाईचा मुद्दा आहे. नुकसान भरपाई नाही, अकॉर्डिंग टू माय इन्कम यू आर आस्किंग फॉर द त्रास झालेला आहे त्याची कुठेतरी नुकसान भरपाई व्हावी म्हणून हा मुद्दा. त्याच्यामध्ये कोणीही पैसे कमावण्यासाठी अशा पद्धतीच्या खोट्या तक्रारी आप देखो ना 498 में क्या होता है, 498 में क्या होता है, केस करने के बाद 10 लाख दे दो, 15 लाख दे दो. डोमेस्टिक वायलेंस में भी वही होता है. 498 मध्ये तर पैशाची बुद्धाच येत नाही, कारण त्याच्यामध्ये शिक्षेची तरतूद आहे 7 वर्ष 10 वर्ष अशा पद्धतीची. तो आप अगर ये बात बोल रहे हो तो 2008 में जो पुणे में हमने एक आरटीआई डाली थी, जहाँ पे हमने देखा था, हमारे पास रिपोर्ट आई थी गवर्नमेंट पुलिस की कि 74% रेप केसेस इन 2008 इन पुणे वेर कंसेक्सुअल सेक्स. बट जब भी लड़का लड़की का पट नहीं रहा है तो लड़की ने जाके बोल दिया कि इसने मेरा रेप किया. कब? 3 महीने पहले किया, 6 महीने पहले किया, कितनी बार किया, 10 बार किया, 15 बार किया. तो ये आपका रेप लॉ भी आप देखो ना, 74% केसेस आर कंसेक्सुअल सेक्स. मी आपल्याला असं म्हणेन की हे जे 3 वेगवेगळे रेप लॉ लगा पे आप रेप लॉ का भी बात कर एक मिनिट यांचं असं म्हणणं आहे, मला असं वाटतं अतीत राजपुरा आणि यांचं समाजाचं जे चित्र आहे ते आपण जे बघतो त्यापेक्षा जरा वेगळं दिसतंय. ते म्हणतात रेप लॉ मध्ये सुद्धा असाच पुरुषांवर अन्याय होतोय. उदय वारुंजीकर थोडक्यात उत्तर द्या, मला विषयापासून दूर जायचं नाहीये तरी थोडक्यात उत्तर द्या. या 3 वेगवेगळ्या कायद्यांचे आपण उल्लेख केलेला आहे की इंडियन पिनल कोड सेक्शन 376च्या बाबतीतला, त्या बाबतीमध्ये अजून तरी अशा प्रकारचा फारसा पुरावा आपल्या समोर नाहीये. ही जी काही स्टॅटिस्टिक म्हणतात ते अजून कुठल्याही न्यायालय निवाड्यामध्ये तरी वापरण्यात आलेलं नाहीये. मेंटेनन्स किंवा डोमेस्टिक व्हायलन्स मधला जो काही खटले आहेत त्याचा उद्दिष्ट वेगळं असतं, म्हणून त्यामुळे मी आपल्याला म्हणेन त्याची आणि या कायद्याची तुलना करणं हे योग्य ठरणार नाही. तिसरा जो कायदा होता तो 498 मध्ये असणारी जी काही क्रिमिनल म्हणजे जेलची जी शिक्षा आहे, जेलमध्ये जाण्याची ती शिक्षा या कायद्यामध्ये आता तरी कुठं नसल्यामुळं आता तरी त्या दोन्ही कायद्यांची तुलना करता येणार नाही. तुलना जर करायची असेल तर कायदे हे समान पातळीवरती असले पाहिजे. या सगळ्या कायद्यांमध्ये एक मुद्दा कॉमन असू शकतो की अगर आप आदमी को जॉब से निकाल रहे हो तो क्या उसकी शिक्षा नहीं चिल्लाने से कुछ नहीं होता है. जेंडर न्यूट्रॅलिटी हा जो त्यांनी मुद्दा जो मांडला होता, या मुद्द्यावरती मात्र विचार करण्याजोगा परिस्थिती असू शकते. कारण अशा प्रकारचं भारतामध्ये उद्याच्याला परिस्थिती घडणार नाही असं सांगता येत नाही. उद्याच्याला जर का एखाद्या कार्यालयीन ठिकाणी जर अशा प्रकारचं जर का काही कृत्य घडायला लागलं तर कलम 15 मध्ये जी तरतूद आहे की फॉल्स प्रिव्हिलस मॅलिशियस प्रॉसिक्युशन जे काय असतील त्याला जी शिक्षा आहे ती पुरेशी आहे का नाही, हा मात्र मुद्दा त्यांचा जो आहे याच्यावरती चर्चा करण्याचा विचार व्हायला पाहिजे. मी एक ब्रेक घेणार आहे, पण ब्रेक पूर्वी मला स्नेहा खांडेकर तुमच्याकडे यायचंय. ते जे म्हणाले म्हणजे त्यांचं समाजाचं चित्र काय मला माहित नाही, पण या सगळ्या पुरुष हक्क संघटनांना असं वाटतं पुरुषांवर अन्याय होतोय. मला तुम्हाला विचारायचं, ते जे म्हणाले फिमेल बॉस असेल तर त्या आपल्या पुरुष सहकाऱ्यांचं अशा प्रकारे लैंगिक शोषण करू शकतात. भारतामध्ये असं किती वेळा घडतं, काही टक्केवारी आहे का? मी तुम्हाला सांगितलं की माझ्या अनुभवात तरी आतापर्यंत इतके वर्षाच्या अनेक केसेस आम्ही हाताळल्या, तर अशा प्रकारची तर मी तरी स्वतः अशी केस बघितली नाहीये. महिला बॉसेस ज्या असतील ना त्या कुठल्या तरी सत्तेच्या एखाद्या पोझिशनवर असल्या तर त्या हॅरसमेंट करू शकत नाहीत असं नाही, कारण पॉवर करप्ट अँड इट डझंट सी द जेंडर. पण ती मोस्ट ऑफ द टाइम्स ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हॅरसमेंट असण्याची शक्यता, लैंगिक असण्याची शक्यता नाही, म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असू शकते पण त्याचा आणि हा लैंगिकता सूचक असण्याची शक्यता म्हणजे माझ्या माहितीत तरी आतापर्यंत मी बघितलेली नाही. ठीक आहे, पुन्हा एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. या कायद्यातल्या त्रुटी काय आहेत आणि कायद्यानुसार शिक्षा काय होणार आहे हे आता थोडंसं सांगायचा प्रयत्न उदय वारुंजीकरांनी केला, पण अधिक सविस्तर तपासूया. ब्रेक पूर्वी प्रश्न पहा, नव्या लैंगिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यामुळे कामाच्या ठिकाणी महिला अधिक सुरक्षित होतील का? बघा पडद्यावर. आता 61% लोक म्हणतात होय, या कायद्याचा महिलांना निश्चितपणे उपयोग होईल. तळागाळातील समस्यांना असते प्रतीक्षा जगासमोर येण्याची. नाचकाम करू नको, तुला लोक हिजडा म्हणतील. दुर्लक्षित घटकांना करावा लागतो संघर्ष निरपेक्ष न्यायासाठी. याला पाणी नाही, जनावराला चारा नाही. अप्रकाशित घटनांचं वास्तव दाखवणारी शोध पत्रकारिता. रिपोर्टाज फक्त IBN लोकमतवर. 100 वर्षांपूर्वी साकारली एक इंडस्ट्री,
या इंडस्ट्रीनं जीवन अनेक रंगांनी सजवलं, कधी रडवलं, कधी हसवलं. लार्जर दॅन लाईफ सिनेमाची कहाणी. लाईट्स, कॅमेरा, ऍक्शन. फॅक्टरीची 100 वर्ष. अचूक बातम्या, जनसामान्यांचे प्रश्न, सुनावणी व्हायची बाकी आहे. राज्यकर्ते आणि विरोधक दोघांनाही दखल घ्यायला लावणारी जबाबदार पत्रकारिता. किती जबाबदार धरताय तुम्ही? आणि म्हणूनच आतापर्यंत सर्वात जास्त राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित झालेलं एकमेव मराठी न्यूज चॅनल IBN लोकमत. हा कायदा आत्ताच झालाय, पण याविषयी बोललं अनेक वर्ष जात आहे आणि अनेक कार्यालयातून याविषयी काम होत आहे. मला स्नेहा खांडेकर तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही अनेक कमिट्यांमधून जेंडर जस्टिसच्या काम केलेलं आहे. तुमचा अंमलबजावणीविषयीचा अनुभव काय? मला पहिल्यांदा एक गोष्ट सांगायची वाटते, जो मला वाटतं मुद्दा घेणं खूप गरजेचं आहे, की विशाखामध्ये पण किंवा आता पण असं बघायला पाहिजे की प्रिव्हेन्शन म्हणजे प्रतिबंधात्मक पहिले काही गोष्टी करणं खूप गरज आहे. म्हणजे ते विशाखामध्ये पण त्याच्यावर स्ट्रेस दिला गेला, म्हणजे अशा प्रकारची हॅरॅसमेंट होऊ नये म्हणून. नाही, म्हणजे यासाठी कार्यस्थळामध्ये अशा प्रकारचे काही अवेअरनेस कार्यक्रम किंवा काही वेगळे वेगळे म्हणजे आयसी मटेरियल किंवा अशा पद्धतीने लोकांपर्यंत जनजागृती करणं हा पहिला म्हणजे मुद्दा आहे. प्रत्येक ऑफिसने आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये जागृती केली पाहिजे की सेक्शुअल हॅरॅसमेंट मध्ये काय आणि जेंडर जस्टिस म्हणजे काय. एक्झॅक्टली. आणि ही तिथल्या त्या मालकाची किंवा आस्थापनाची जबाबदारी आहे. हे प्रतिबंधात्मक म्हणजे हे खूप क्लिअरली लिहिलेलंच आहे त्याच्यामध्ये. आणि मग रिड्रेसल आहे, म्हणजे हे असं सगळं करून जर समजा काही केस झाली तर मग रिड्रेसल करणं किंवा त्याचा अशा प्रकारच्या केसेस येणं हे गरजेचं आहे. आता जे आमचे अनुभव आहेत वेगळ्या वेगळ्या आस्थापनांचे, तर असं चित्र जसं आपल्याला ऑलरेडी सांगितलं की विशाखाचं इम्प्लिमेंटेशन ज्या पद्धतीने व्हायला हवं होतं तसं झालं नाही. काही ठिकाणी कमिटीज आहेत ज्या कार्यरत आहेत, पण बऱ्याचशा ठिकाणी कमिटीज कार्यरत नाहीयेत. आणि असल्या तरी मग ते फक्त कागदावर आहे, म्हणजे तिथल्या त्याच्यावरच्या मेंबर्सना देखील माहित नसतं की आम्ही त्या कमिटीवर आहोत. आणि मग ती काही अशीच माणसं उचलून त्याच्यावर ठेवली जातात आणि मग केस आली की मग ही लोक जागी होतात. आणखीन एक महत्वाचा भाग ह्याच्यामध्ये की ह्या सगळ्या समित्यांमध्ये एक बाहेरचा व्यक्ती म्हणजे एनजीओ असणं गरजेचं आहे. म्हणजे जरी आपण म्हटलं इंटरनल कमिटी आहे तरी देखील एक बाहेरील सदस्य असणं गरजेचं आहे. हे बऱ्याच ठिकाणी होत नाही. म्हणजे असं ही जी इम्पार्शियल राहणं कोणीतरी बाहेरच्या व्यक्ती, कमिटी ऑफिसमधल्याच लोकांची असते आणि त्याच्यामध्ये हा एक बाहेरची व्यक्ती असणं गरजेचं आहे. ते बऱ्याच वेळेला ह्या कमिटीजमध्ये दिसून येत नाही. कारण जर बाहेरची व्यक्ती आली जी ह्या विषयाच्या बद्दल थोडंसं ज्ञान आहे त्या व्यक्तीला किंवा एखादी संस्था, असं विशाखामध्ये पण सांगितले किंवा ह्याच्यातही सांगितले आणि ते खूप आवश्यक आहे, ज्याच्यामुळे हे काम थोडंसं पुढे न्यायला नक्कीच मदत होते. आता माझ्या इतर म्हणजे मी मोठ्या प्रमाणात बृहन्मुंबई महानगरपालिका जिथे खूप मोठ्या प्रमाणात काम चालतं, म्हणजे जवळ 2004 सालापासून आम्ही हे काम करतो. तिथल्या विविध कार्यालयामध्ये 64 कमिटी कार्यरत आहे. आणि आमचं जे काही रिड्रेसलचं जे काही मेकॅनिझम आहे किंवा जे आम्ही काम केलेलं आहे त्याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशनचा सक्सेस रेट जर विचारलात तर तोही चांगला आहे. तर ते पण महत्वाची बाब आहे जी आपण ह्या सगळ्या मुद्द्यामध्ये घ्यायला पाहिजे की इन्क्वायरी केली पण त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं होत आहे. मग ते आस्थापनाची जबाबदारी आहे. फक्त रेकमेंडरी पॉवर दिलेली आहे ह्या इंटरनल कमिटीला, पण त्याचं पुढे काय होतं महापालिकेमध्ये चांगल्या पद्धतीने होतं, चांगल्या पद्धतीने. किंवा आणखीन काही कॉर्पोरेट्स किंवा काही ठिकाणी माझा सकारात्मक अनुभव आहे, पण काही ठिकाणी नकारात्मक पण आहे की थोडक्याच प्रमाणामध्ये इम्प्लिमेंटेशन झाले, म्हणजे अर्धच झालेलं आहे, अर्ध नाही झाले. अशा प्रकारचे व्यवस्थापनांचा जो दृष्टिकोन आहे म्हणजे टॉप मॅनेजमेंटचा, तो किती बदललाय की अशा प्रकारची कमिटी असायला हवी, स्त्रियांना काय वागणूक मिळते यावर आपण नियंत्रण ठेवायला हवं, असा दृष्टिकोन किती मॅनेजमेंट? नाही, थोडा फरक झालाय, थोडा अवेअरनेस आलेला आहे की बाबा अशी कमिटी निदान कागदावर तरी असणं गरजेचं आहे. आणि आजकाल जे काही ज्या खूप प्रोग्रेसिव्ह कंपनीज आहेत असं काही म्हटलं तर ते बिझनेस एथिक्सचा भाग म्हणून ह्याच्याकडे बघायला लागलेले आहेत. तर हा एक चांगला स्तुत्य, म्हणजे कामाच्या ठिकाणी स्त्रियांना चांगली वागणूक देणं हे कंपनीच्या रेप्युटेशनच्या दृष्टीने आवश्यक आहे, बिझनेस एथिक्स म्हणून आवश्यक आहे. किरण मोघे, अंमलबजावणीच्या बाबतीत तुमचा काय अनुभव आहे? माझा तरी चांगला अनुभव नाहीये. म्हणजे विशेषतः खाजगी क्षेत्रामध्ये विशाखानंतर अशा समित्या जवळजवळ स्थापन झालेल्या नव्हत्या. दुसरं की टॉप मॅनेजमेंट कडून होणारी जी सेक्शुअल हॅरेसमेंट आहे अशा काही मोठ्या कॉर्पोरेट सेक्टर मधल्या केसेस आमच्याकडे आल्या आणि त्याच्यात असं दिसतं की आता बदल झाला असेल कदाचित, स्नेहाताई म्हणतात तसं,
परंतु लैंगिक अत्याचाराच्या विरोधात एक धोरण म्हणजे ज्याला आपण अँटी सेक्शुअल हॅरेसमेंट पॉलिसी ही खरं म्हणजे जगभर आता सर्व मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये आहे, पण भारतामधल्या त्यांच्या ज्या इथल्या शाखा आहेत त्यांनी काही ती फारशी स्वीकारलेली आहे असं मला तरी दिसत नाही. मला इथे एक मुद्दा मांडायचा आणि मला असं वाटतं तो महत्वाचा आणि लक्षात घेण्यात यावा की हजारो वर्षांपासून पुरुषांना एका विशिष्ट पुरुष प्रधान पद्धतीने वागण्याची एक सवय झालेली आहे आणि त्यामुळे अनेक पुरुषांना हे कधी कधी कळत पण नाही, त्यांच्या ध्यानात पण येत नाही की आपण ज्या पद्धतीने वागतोय त्याच्यात काहीतरी लैंगिक सूचकता आहे किंवा जे ते कॉमेंट्स करतात ज्या पद्धतीने पाहतात हे स्त्रियांना नकोसं आहे. म्हणजे आपल्या कर्मचारी स्त्रीला त्यांनी कुठली साडी नेसली आहे, त्या कशा दिसतायत, मग त्या गरोदर आहेत का नाही वगैरे अशा सुद्धा चौकशा पुरुष कर्मचाऱ्यांकडून बॉसेसकडून होत असतात आणि या स्त्रियांना आवडत नाहीत. मला वाटतं अशा पद्धतीचा कायदा आल्यानंतर आणि विशेषतः जेव्हा एम्प्लॉयरवर ही जबाबदारी येते की तुम्ही अशा पद्धतीचं वातावरण तयार केलं पाहिजे ज्याच्यामध्ये मुळामध्ये स्त्री पुरुष समानता जे तत्व आहे, जे मूल्य आहे ते त्या कामाच्या कार्याच्या ठिकाणी. एक मिनिट बोलू द्या. तुम्ही आरडाओरडा करून तुमचा मुद्दा जो काय आहे तो काही सिद्ध होणार नाही. त्यामुळे मला बोलू द्या, माझं पूर्ण करू द्या, मग तुम्हाला काय बोलायचं ते बोला. माझं म्हणणं एवढंच आहे की त्याच्यामुळे हे वातावरण जेव्हा निर्माण होईल तेव्हा खऱ्या अर्थाने मग हे खोट्या तक्रारी किंवा अशा पद्धतीचे जे मुद्दे आहेत हे बाजूला होतील. त्यामुळे हा कायदा आता जितक्या चांगल्या पद्धतीने लवकरात लवकर अंमलात आणता येईल याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यामधल्या त्रुटी ज्या आहेत ते नियम करत असताना बाजूला केल्या पाहिजेत आणि त्याचा काय अनुभव येतो याच्याकडे सकारात्मक पद्धतीने पाहून मग आपण पुढची पावलं टाकली पाहिजेत. आत्ताचा अनुभव असा आहे की स्त्रियांच्या संबंधित कुठलाही कायदा यायला लागला म्हणजे तो झालेला नसला तरी त्याच्याबद्दल सांगावा असतो, तो केला तरी त्याच्याबद्दल सांगावा असतो. फार मोठ्या प्रमाणात आज स्त्रियांवर अन्याय अत्याचार हे वाढत चाललेले ही वस्तुस्थिती आहे. ह्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. ते कामाच्या ठिकाणी असतील, ते सामाजिक असतील, ते बलात्कार असतील, ते जातीय अत्याचार असतील, त्या सगळ्यांकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि म्हणून सध्याच्या वातावरणामध्ये स्त्रियांच्या बाजूने असणारे कायदे या देशामध्ये करणं हे अतिशय गरजेचे. अशा पद्धतीचा हा जो पुरुष हक्क तथाकथित समित्यांकडून जो विरोध होतोय मला असं वाटतं की त्याच्याकडे आपण फार लक्ष देण्याची गरज नाही. त्यांचा जो थैथयाट आहे तो यासाठीच आहे की आतापर्यंत त्यांना जी सवय लागलेली आहे की आपण कशाही पद्धतीने व्यवहार केला तरी आपला अंकुश येणार नाही. त्याच्या विरोधात हे कायदे त्यांना आपण असं स्वागत. ठीक है. अतीत राजपरा, आप बीच बीच में बोल रहे थे, अभी आपको क्या कहना है, आप संक्षेप में कहिए. हाँ, ये जो बोल रही है कि पुरुष शक्ति समिति या सेव इंडियन फैमिली उसका ध्यान देने का जरूरत नहीं है. हम लोग कभी भी ये लोग का अपोज नहीं किया. हम बोल रहे हैं कि आप उसको जेंडर न्यूट्रल बनाओ ना. और पैसा इस मुद्दे की तो हमने चर्चा की है, इस मुद्दे की चर्चा की है हम लोगों ने. और अगर आप जो बोल रहे हैं कि आदमी का शोषण नहीं होता है या फॉल्स केसेस नहीं होते हैं तो आप जनरल नंदा का केस ले लीजिए, सोनी का कालीमथन का केस ले लीजिए, कोमल सिंह एरोस्पेस का केस ले लीजिए, जहाँ पे फॉल्स एलिगेशन लगाए गए थे पैसा लेने के लिए या तो रिवेंज लेने के लिए. इससे क्या होगा, टॉप मैनेजमेंट का क्या होगा प्रॉब्लम, जितने भी मैनेजर और जनरल मैनेजर है ना वो सब लोग बलात्कार या तो सेक्सुअल हरेसमेंट में फंसने वाले हैं. क्यों? क्योंकि मैंने तुमको काम असाइन किया, तुमको पसंद नहीं है, तुमने मेरे पे सेक्सुअल हरेसमेंट डाल दिया, मेरा ट्रांसफर हो गया कहीं पे. सो दिस इज टोटली बायस्ड लॉ विच इज अनवेलकम. दिस लॉ शुड बी ड्राफ्टेड बाय द लॉ मिनिस्ट्री, नॉट द WCD मिनिस्ट्री. ठीक है, आपकी ये भूमिका है अतीत जी. मेरे पास बहुत वक्त कम है, आपकी भूमिका है, ठीक है, आपने रखी है. मी जातोय औरंगाबादला सुभाष लोमटे आपल्या सोबत आहेत. सुभाष लोमटे, तुम्ही घरकाम करणाऱ्या महिलांची संघटना चालवता. या कायद्याचा या वर्गातल्या महिलांना उपयोग होईल असं वाटतं का तुम्हाला? एकतर 2010 मध्ये ज्यावेळेस बिल आलं त्यावेळेस खरं तर मोलकरणी किंवा घरेलू कामगारांना त्याच्यामध्ये त्याचा अंतर्भाव केलेला नव्हता. परंतु देशभरामधून ज्यावेळेस मागणी झाली त्यावेळेस मोलकरणी आणि घरेलू कामगार किंवा डोमेस्टिक वर्कर्सना सुद्धा याचा लाभ झाला पाहिजे या कायद्याचा आणि म्हणून त्याचा अंतर्भाव झालेला आहे हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. खरं तर
ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीनं काम करणारी महिला, मग ती कुठंच असेना, शहरात असेल, ग्रामीण भागामध्ये असेल, जंगलामध्ये असेल किंवा कुठेही असेल, जिथं कुठं तिच्यावरती अन्याय होईल त्या ठिकाणी या कायद्याचा तिला लाभ झाला पाहिजे. खरं म्हणजे ही भूमिका सर्वांना मान्य व्हायला काही हरकत नाही, पण तरीही आपण हा कायदा करत असताना ग्रामीण भागामधल्या मंडळींना बाजूला केलं. पूर्वी जसं शहरामधल्या मोलकरणीला बाजूला केलेलं होतं तसं आता ते केलंय, पण तरी सुद्धा या कायद्याचं आम्ही स्वागत करतो. किंबहुना त्याच्यामुळं आजपर्यंत होत असलेली तिची घुसमट आहे, तिच्यावरती होत असलेला अन्याय, ती जी सहन करत होती ती आता किमान या कायद्यामुळे ती कुणाकडे तरी बोलेल, तिच्यावरती होत असलेल्या अन्यायाला ती वाचा फोडू शकेल, हे आपल्याला म्हणता येऊ शकेल. पण त्याचबरोबर खरं तर माझे जे दोन मित्र, एक पुण्याचे आणि एक नाशिकचे, ज्या पद्धतीने याला विरोध करतायत, खरं तर माझ्यासारख्याला समजूच शकत नाही. कारण त्यांना हेही पटेल, एका बाजूला ते म्हणतात की ह्या प्रोव्हिजन फार चांगल्या आहेत. प्रश्न असा आहे की कुठलाही कायदा होत असताना कुणावर तरी अन्याय करायचा आहे म्हणून कायदा कधीही होत नसतो. आणि ज्यावेळेस हा कायदा ड्राफ्ट झाला, त्याची देशभर चर्चा झाली, लोकांनी आपली त्याच्यावरती मतं टाकली. आता परवाची घटना, त्याला इथले राज्यकर्ते या इतका महत्वाचा कायदा असताना तो गोंधळात पाठीच व्हावा लागला. खरं म्हणजे ह्यावरची गरज नव्हती. म्हणजे ते फार अगदी प्रगल्भ अशा पद्धतीचं लोकशाहीचं लक्ष. बरोबर आहे सुभाष, तुमचं असं म्हणणं आहे की कायद्यावर चर्चा व्हायला पाहिजे होती, जरी संसदेत नाही झाली तरी अजून आपण करू शकतो, समाजात चर्चा होऊ शकते. माझा वेळ संपलेला आहे. मला उदय वारुंजीकर शेवटी तुम्हाला विचारायचं आहे, या कायद्याचा मसुदा वाचल्यावर एक लक्षात येतं, तुम्ही 50,000 रुपये दंड म्हणालात, जो एम्प्लॉयर आहे त्याला होणार आहे, पण शिक्षा कुठे आहे या कायद्यामध्ये? म्हणजे जो अशा प्रकारचं लैंगिक शोषण करणार आहे त्या कर्मचाऱ्याला शिक्षा कुठे आहे? आपण म्हणणार आहे बरोबर आहे. आज घडीला या कायद्यामध्ये जो माणूस प्रतिवादी, जो लैंगिक शोषण ज्याच्या विरुद्ध सिद्ध झालेला आहे, त्या माणसाला जेलची शिक्षा कुठं नाहीये, त्या माणसाला दंडाची शिक्षा कुठं नाहीये, त्याच्या विरुद्ध फक्त रेकमेंडेशन असेल. म्हणजे ही जी काही कुठली कमिटी असेल, इंटरनल असेल किंवा मग लोकल कमिटी असेल, या लोकल कमिटीकडून जो काही रिपोर्ट जाईल त्या रिपोर्टमध्ये काय असेल की या माणसाच्या विरुद्ध गुन्हा सिद्ध झालेला आहे, त्या माणसाच्या विरुद्ध तुम्ही डिपार्टमेंटली ऍक्शन घ्या. म्हणजे प्रमोशन थांबवा, इन्क्रिमेंट थांबवा. बरोबर म्हणताय. याच्यापेक्षा फार झालं तर नुकसान भरपाई म्हणून त्याच्या पगारातून काही पैसे वसूल करा आणि नुकसान भरपाई द्या. पण ज्यांनी हे असं गैरकृत्य केलेलं आहे, ज्याच्यामुळं ती जी महिला आहे ती उद्ध्वस्त होतीये किंवा तिच्या कार्यक्षमतेवरती परिणाम होतोय, त्या माणसाला दुसरी कुठली शिक्षा या कायद्यामध्ये नाहीये. मात्र हे सगळ्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी एम्प्लॉयरवरती आहे. तर मला असं वाटतं की थोडा या कायद्याचा जे ज्याला आपण म्हणतो की दात नसलेला कायदा किंवा थोडेसे कमी दात असलेला कायदा, असं याचं वर्गीकरण करतं. तुम्हाला असं वाटतं शिक्षेची तरतूद पाहिजे? शिक्षा याच्यापेक्षा अजून जास्त जर असू शकली असती तर खरं पाहता याची भीती वाटेल. अजून एक कायद्यामधली जाता फक्त एक त्रुटी सांगतो. कायदा कुठलाही तयार करताना त्याची आर्थिक जी काही जुळणी असते ती करण्याची एक व्यवस्था करावी लागते. हा कायदा पारित करताना असं सांगण्यात आलेलं आहे की पहिल्या वर्षी केंद्र सरकार या कायद्याचा संपूर्ण खर्च अंमलबजावणीचा उचलेल. म्हणजे साधारण 13 कोटी आणि काही ऑड रक्कम आहे, ही रक्कम केंद्र सरकार या वर्षाकरता पहिल्या वर्षात करेल. याच्या पुढच्या वर्षापासून राज्य सरकार आणि केंद्र सरकारने निम्मा खर्च याचा शेअर करायचा आहे. म्हणजे उद्याच्याला जर का एखाद्या राज्य सरकारने जर म्हटलं की आमच्याकडे नाही आम्ही करणार, तर या कायद्याची अंमलबजावणी कशी करणार हा परत एक प्रश्न उभा राहतोय. पण असे अनेक कायदे आहेत की जे कायदे पारित झालेत पण त्याच्याकरता आर्थिक तरतूद न केल्यामुळं त्यांची अंमलबजावणी पुढे होत नाहीये. तर हाही एक मुद्दा आहे. आणि मुळात जसं आपण म्हटलं ती काही याची पुरेशी भीती वाटावी अशी शिक्षा दिसत नाहीये. त्याच्यामुळे मला वाटतं या दोन्ही मुद्द्यांवरती जरा विचार जर शक्य झाला तर करावा, असं मला या निमित्तानं सुचवायचं वाटतं. मलाही फक्त एक मुद्दा ह्याच्यात सांगावासा वाटतो की शिक्षेच्या बाबतीत त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे जरी आम्ही आता माईल शिक्षा दिलेली असली तरी देखील त्याचं इम्प्लिमेंटेशन हा खूप मोठा इश्यू आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी वेळेचं बंधन असणं हे पण खूप तितकंच गरजेचं आहे, जे सध्या नाही आहे. आणि जे काही रेकमेंडेशन कमिटीकडनं जाते त्याच्याबद्दल जर तितक्या ह्याच्यात झालं नाही तर परत काहीतरी आस्थापनावर काहीतरी नियंत्रण असणं गरजेचं आहे. कारण आज असं होतंय की कमिटी इन्क्वायरी करते, रेकमेंडेशन जाते, पण पुढे त्याचं काय होतं काही कळत नाही. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे कायदा अधिक कडक करायला पाहिजे, त्याचा मसुदा कडक करायला पाहिजे आणि अंमलबजावणी सुद्धा कठोरपणे करायला पाहिजे. शेवटी पुन्हा एकदा प्रश्न बघा,
नव्या लैंगिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यामुळे कामाच्या ठिकाणी महिला अधिक सुरक्षित होतील का? बघा पडद्यावर 60% लोक म्हणतात होय, महिलांना अधिक सुरक्षितता वाटेल. या कायद्याचं समाज स्वागत करतोय. किमान IBN लोकमतचे प्रेक्षक 60% प्रेक्षक स्वागत करतायत असं दिसतंय. याचा अर्थ असा आहे की कामाच्या ठिकाणी मग ते काम कोणतंही असो, पुरुषांनी कसं वागायचं हे पुरुषांनी ठरवायला हवं. पुरुषांनी स्वतःवर बंधनं घालून घ्यायला हवी. हा जरी पुरुषप्रधान समाज असला तरी यामध्ये स्त्रियांना समतेचं स्थान असेल तर स्त्रियांशी वागताना 10 वेळा विचार केला पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला हा कायदा झालेला आहे, त्यामुळे त्याचा उपयोग करताना तो योग्य प्रकारे होईल याची खबरदारी सुद्धा स्त्रियांनीच घ्यायला हवी. धन्यवाद. पहा फक्त IBN लोकमत. प्रायोजक आहेत DSK, घराला घरपण